नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता पेपरमध्ये 3 जुलै रोजी एक आर्टिकल तिथं छापून आलं. अतुल लांडे सरांनी हे आर्टिकल लिहिलं होतं आणि खूपच उत्कृष्ट आर्टिकल आहे. यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांच्या काय वास्तविक डिमांड आहे आयोगाकडनं ते तिथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. काय प्रॉब्लेम आहे आयोगामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दलच आज आपण इथं चर्चा करणार आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आयोगानं 2 आठवड्यापूर्वी काही महत्वपूर्ण बदल परीक्षा व्यवस्थेमध्ये तिथं जाहीर केले. त्यामधला पहिला बदल होता एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भातला, की ज्यामध्ये वैकल्पिक विषय जो तिथे आधी टाकण्यात आला होता त्याला काढून टाकण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे की आता पुढच्या वर्षीपासून ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत त्यांची जी पूर्व परीक्षा आहे, सगळ्या परीक्षांची पूर्व परीक्षा आता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा त्याला सीबीटी परीक्षा म्हणतात आहे. तिसरं म्हणजे की आता ज्या परीक्षा होणार आहेत आता कम्प्युटरवर होणार आहे, म्हणजे काय तर विविध स्लॉटमध्ये त्या परीक्षा होणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या नॉर्मलायझेशनद्वारे तिथं मार्क करण्यात येणार आहे. म्हणजे आता ही जी नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे, आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा दाखला देखील दिला की सुप्रीम कोर्टाने या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. पण नेमका नॉर्मलायझेशनचा मुद्दा काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि चौथा आणि जो मेन बदल तिथं केलेला आहे तो म्हणजे की आता वर्षातनं 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा तिथं पूर्व परीक्षा होणार आहे. आता हे जे महत्वपूर्ण बदल इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले विद्यार्थी मित्रांनो, यावरच इथं आपण आज चर्चा करणार आहे. आता नेमका प्रश्न असा आहे की आयोगाला जे बदल करायचे आहे काय त्याची डिमांड विद्यार्थ्यांनी केली होती का? तर गेन उत्तर आपल्याला मिळतं नाही. विद्यार्थ्यांना काही अशा प्रकारचे बदल अपेक्षित नव्हते. तर नेमके विद्यार्थ्याला कोणते बदल अपेक्षित होते? तर विद्यार्थ्याची साधी सुधी डिमांड आहे. ठीक आहे, विद्यार्थ्याच्या साध्या डिमांड काय की परीक्षा वेळेत व्हाव्यात, परीक्षेचा रिझल्ट वेळेत व्हावा. ठीक आहे, तिसरं म्हणजे जे काही पेपर तुम्ही काढत आहे त्या पेपरमध्ये चुका नसाव्यात. ठीक आहे, मग चौथं की सगळी जी प्रोसेस आहे ती पूर्ण पारदर्शक पद्धतीनं व्हावी. या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिक डिमांड आहे, म्हणजे ज्या नॉर्मली सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिमांड असतात त्याच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या देखील डिमांड, म्हणजे काही मोठ्या डिमांड नाही. पण नेमका इश्यू असा येतोय की आयोग जे काही आपले निर्णय लादण्याचा प्रयत्न करत आहे याची डिमांड विद्यार्थ्यांनी कधी मागितलीच नाही आणि तरी देखील काहीही चर्चा न करता सरळ सरळ हे जे निर्णय आहे हे विद्यार्थ्यांवर थोपवले जात आहेत. आणि याच्या संदर्भात हे निर्णय आयोगानं का बरं घेतले याचं देखील स्पष्टीकरण तिथं दिल्या जात नाहीये. म्हणजे मुद्दा नेमका हा आहे. आता त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण आपण घेऊया की काही काही मुद्दे अतुल लांडे सरांनी उत्कृष्ट पद्धतीने घेतल्या. पहिला मुद्दा त्यांनी तोच म्हटलाय की काही वर्षाआधी एमपीएससी राज्यसेवेनं युपीएससीच्या धर्तीवर तिथं पॅटर्न चेंज केला आणि पॅटर्न चेंज करताना त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं की आपल्याला आता आपण युपीएससीचा पॅटर्न याच्यासाठी घेतलाय कारण आपली जी टक्केवारी आहे मराठी विद्यार्थ्यांची ती टक्केवारी आता युपीएससी मध्ये तर वाढली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण युपीएससीचा सेम टू सेम पॅटर्न आपण एमपीएससी मध्ये कॉपी केलाय. आणि नेमकं 2 वर्षात असं काय घडलं की एकदम यांना वैकल्पिक विषय तिथं काढावा लागला. आणि आता वैकल्पिक विषय जेव्हा काढण्याची वेळ येत आहे मग तेव्हा हे लॉजिक कुठं गेलं की पहिले तुम्ही जे लॉजिक सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचा गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि युपीएससी मध्ये त्यांचा सिलेक्शनचा टक्का जास्त झाला पाहिजे, हे सगळे जे काही तुम्ही पहिले पॅटर्न लादताना स्पेसिफिकली जे काही तर्कवितर्क दिले होते मग ते आता तर्कवितर्क कुठे गेले हा नेमका मुद्दा. कारण बेसिकली दळवी समिती बसली होती, त्या दळवी समितीच्या रिकमेंडेशनवर हे सारं करण्यात आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहिला मुद्दा वैकल्पिक विषयाचा आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता 1-2 वर्षापासून वैकल्पिक विषय ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत, म्हणजे त्यांचा आतापर्यंत जी काही मेहनत त्यांनी केली आहे बस 2026 ची मुख्य परीक्षा झाली तर त्या मेहनतीवर पूर्ण पाणी पडणार आहे. म्हणजे इश्यू काय आहे नेमका? इश्यू आहे बदलांना विद्यार्थ्यांचा विरोध नाही, हे स्पष्टपणे मी सांगतो, यांनी सांगितलं आहे. पण नेमके हे जे बदल आहेत या बदलांची डिमांड विद्यार्थी करत नव्हते आणि यांची काही आवश्यकता नव्हती, तरीही हे बदल इथे काहीही विचार न करता विद्यार्थ्यावर थोपल्या जात आहेत. आणि यामध्ये आता हा जो वैकल्पिक विषयाचा मुद्दा आहे म्हणजे अशा पद्धतीनं कधी लावायचा कधी काढून टाकायचा, तर एक प्रकारचं अनिश्चिततेचं सावट हे या परीक्षा व्यवस्थेवर तिथं घोंगावत आहे आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आणि तो त्रास फक्त पैशाच्या बाबतीत नाही, या मानसिक आहे, सगळ्या बाबतीत आहे. कारण एक विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो किमान त्या विद्यार्थ्याचे मिनिमम 2 वर्ष जातात विद्यार्थी मित्रांनो, आणि 2 पेक्षा जास्त तर जाणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे अशा व्यवस्थेत जेव्हा विद्यार्थी 2-3 वर्ष अभ्यास करतो आणि त्याला कळतं की आतापर्यंत आपण जो वैकल्पिक विषयाचा अभ्यास करत होतो तो आता राहणारच नाही, तर तुम्ही विचार करा त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर कशा प्रकारचा प्रभाव पडत असेल. म्हणजे तो स्वतःपेक्षा किंवा परीक्षा व्यवस्थेपेक्षा आपल्या नशिबालाच दोष देत बसतो. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम इथं आता महाराष्ट्रात नेमका या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तिथं होताना आपल्याला दिसत आहे. आता यामध्ये त्यांनी अजून एक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे की आता नेमकं सुधारणा तर हव्यात आहे पण कोणत्या? ठीक आहे, आता या सुधारणा ज्या हव्या आहेत सिंपल सांगितलं मी तुम्हाला की विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा पाहिजे, वेळेवर परीक्षांचा निकाल पाहिजे, ज्या काही जागा आहे वॅकन्सी आहे म्हणजे जेवढी डिमांड आहे डिपार्टमेंटची तेवढ्या तरी किमान तुम्ही जागा काढा.
जी परीक्षा व्यवस्था आहे ती ट्रान्सपरंट घ्या, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पेपर फुटी वगैरे अशा घटना होता कामा नये. आणि जे काही तुम्ही निकाल लावताय ते निकाल कोणत्या निकषावर लागत आहे, जे मुलाखत तुम्ही घेताय त्या मुलाखतीचे निकष काय आहे ते तुम्ही प्रॉपर ठरवा. आणि मुलाखती संदर्भात तर ऑलरेडी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी डिमांड केलेली आहे. उदाहरणार्थ आयोगानं पहिले काय लॉजिक दिलं होतं राज्यसेवेच्या बाबतीत, की मुलाखतीचे मार्क पहिले कमी करण्यात आले होते. कमी करण्यात आले याच्यासाठी की जेणेकरून इंटरव्ह्यूचं वेटेज ओव्हरऑल प्रक्रियेमध्ये कमी राहिलं पाहिजे. पण आता जेव्हा वैकल्पिक विषयांनी काढला, म्हणजे 500 मार्काचा पेपर काढला, पण ओव्हरऑल इंटरव्ह्यूचं वेटेज 275 म्हणजे तेवढंच ठेवण्यात आलेलं आहे. आणि इंटरव्ह्यू संबंधात कोणत्या निकषावर मार्क दिले जातात याची जी प्रणाली असली पाहिजे ती प्रणाली देखील अजूनपर्यंत आयोगानं बनवलेली नाहीये. म्हणजे इंटरव्ह्यू प्रक्रियेमध्ये नेमका जी पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता अजून देखील त्या प्रक्रियेत आली नाहीये. म्हणजे 275 मार्कांनी विद्यार्थी इन सुद्धा होऊ शकतो आणि आउट सुद्धा होऊ शकतो. म्हणजे त्याचं जेवढं उत्तर लिखण्याचे मार्क आहे त्या तुलनेत इंटरव्ह्यूला खूप जास्त वेटेज तिथं दिला गेलाय. आता अशा प्रकारच्या जर गोष्टी असतील, आणि या डिमांड काही आताच्या नाही, या डिमांड ऑलरेडी विद्यार्थ्यांनी आयोगाकडे केलेल्या आहे, पण तरी देखील त्यावर काहीही तोडगा तिथं निघत नाहीये. आता यानंतर अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे की आता आयोगानं ठरवलेलं आहे की आता येत्या वर्षीपासून काय तर ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा होणार आहे. आता नेमका पूर्व परीक्षा किती वेळ होणार आहे हे अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये. आणि आयोगाला जेव्हा विचारलं जातं की किती 2 होणार आहे 3 होणार आहे, त्यावर आयोगाचं एकच उत्तर आता तो म्हणजे की आम्ही जो तपशील आहे तो तपशील पुढे सांगू. म्हणजे काय, अगेन अनिश्चितता, अनसर्टिनिटी ज्याला आपण म्हणतो, की विद्यार्थ्यांचं भविष्य म्हणजे एक प्रकारे दावणीला बांधलेलं आहे, की म्हणजे जेव्हा आयोगाला वाटेल तेव्हा आयोग काही करू शकतं, अशा प्रकारचा हा कारभार तिथं घडतोय. आणि आयोगाने स्पेसिफिक तो निर्णय का बरं घेतला, कशासाठी घेतला, याचं स्पष्टीकरण आयोगाने जनतेपुढे विद्यार्थ्यांपुढे मांडणं अपेक्षित आहे. पण तशा प्रकारचं काहीही आयोग तिथं करताना दिसत नाहीये. ठीक आहे, आता याच्यामध्ये यांनी म्हटलंय की पूर्व परीक्षा आम्ही 2दा घेऊ. मग मुख्य परीक्षेचं काय, मग मुख्य परीक्षा तर एकदाच होणार आहे, मग याच्यामध्ये वॅकन्सी वाढणार आहेत का, ठीक आहे, मग ही प्रक्रिया कशी होणार आहे. आणि नॉर्मलायझेशनचं काय. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर आपल्याला माहित असेल की बँकिंग असू द्या, SSC असू द्या, यांच्या विविध स्लॉटमध्ये पेपर होतात. सकाळच्या सत्रामध्ये जर पेपर झाला आणि तो पेपर कठीण आला, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पेपर झाला तो सोपा आला, आता जे ज्या विद्यार्थ्यांना सोपा पेपर आलाय त्यांना मार्क चांगले पडतील, ज्यांना कठीण आला त्यांना कमी पडतील. मग या 2 विद्यार्थ्यांना तिथं जर समानीकरण करायचं असेल, नॉर्मलायझेशन करायचं असेल, तर त्यासाठी एक सांख्यिकीय पद्धत असते, ही सायंटिफिक मेथड. आणि या सायंटिफिक मेथडच्या आधारावर ज्यांना सोपा पेपर आलाय त्यांचे मार्क जे कठीण पेपर आले त्यांच्यासोबत नॉर्मलाइज केले जातात. या प्रक्रियेला आपण समानीकरण म्हणतो. आणि समानीकरण प्रक्रिया काही चुकीची नाहीये, हे लक्षात ठेवा. ही जगामध्ये जिथे कुठे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तिथे ही प्रक्रिया तिथे राबवली जाते. पण नेमका विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कुठे आहे, की ही जी समानीकरण राबवणारी यंत्रणा आहे यावर विद्यार्थ्यांची शंका आहे. विद्यार्थी मित्रांनो, की नेमकी जर ही जी संस्था आहे ही जर पारदर्शक असेल, सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट पद्धतीने होणार असतील, तर विद्यार्थ्यांना काहीही त्याच्यावर आक्षेप नाही. पण नेमका इश्यू काय आहे, नेमका आहे की याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम आहे की उच्च दर्जाच्या प्रश्नपत्रिका नाहीत, मोठा विद्यार्थ्यांचा डेटा आहे त्याच्यामध्ये, आणि अचूक सांख्यिकीय प्रक्रिया आवश्यक असते. तर विद्यार्थ्यांना हे सगळं माहिती आहे की समानीकरण, स्टँडर्डायझेशन, नॉर्मलायझेशन ज्याला आपण म्हणतो, इट इज अ नॉर्मल प्रोसेस. आणि आयोगाने सुद्धा जी मागे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केलाय, त्याला काही आक्षेप नाही कोणाचा. पण नेमका मुद्दा काय की जी संस्था हे सगळं काही राबवणार आहे त्याच्या विश्वासार्हतेवर हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, की नेमकी ती संस्था कोणती आहे. जसं आयोगाने म्हटलं आम्ही TCS ला देऊ, IBPS ला देऊ, पण या संस्थेमार्फत जे विविध ऑनलाईन पेपर विविध परीक्षेचे घेतले गेले आहेत त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा नेमका मुद्दा हा आहे की जर ही प्रक्रिया राबवायची असेल तर पूर्ण प्रक्रिया आयोगाने स्वतः राबवावी. पण इश्यू असा आहे की आयोगाकडे तेवढा सगळे संसाधने, रिसोर्सेस आहेच नाही. हा मेन मुद्दा इथला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अजून सर्वात मोठी समस्या म्हणजे आता आपण जे काही प्रॉब्लेम, जे काही आता यांनी बदल सांगितले त्याबद्दल आपण भाष्य केलंय, पण मेन मुद्दा तोच आहे की या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्थैर्याचा अभाव आहे. ती स्टेबिलिटी असायला पाहिजे एक परीक्षा यंत्रणेमध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये. ती स्टेबिलिटी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्यामध्ये दिसून पडत नाही आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना जनरली 2 वर्ष, मिनिमम 2 वर्ष अभ्यासाला तिथे द्यावे लागतात. आणि 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर जेव्हा कळतं की काही मोठे बदल झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्याचा जो काही अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती अक्षरशः पाणी फिरतं. आणि अशा प्रकारचं जर अनसर्टिनिटी, अनिश्चितता असेल तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थीच या परीक्षांकडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे प्रशासनाचा मोठं नुकसान तिथं होऊ शकतो. आणि याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट काय आहे की बदल हवे आहेत. ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बदलत आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहेत, तर परीक्षा पद्धती ती बदल अपेक्षित आहे. पण हे बदल कसे असायला हवे, हे बदल आयोगाने लादले नाही पाहिजे, यावर चर्चा केली पाहिजे. आणि ही चर्चा फक्त आतमध्ये
चार भिंतीच्या आतमध्ये नव्हे, तर ही चर्चा विद्यार्थ्यांसोबत, ही चर्चा जे विविध माजी अधिकारी आहेत त्यांच्यासोबत, सरकारसोबत, सगळ्यांसोबत चर्चा करून यावर जे उपाय आहे किंवा काय करायला पाहिजे परीक्षा व्यवस्थेमध्ये की जेणेकरून योग्य अधिकारी तिथं निर्माण होतील, अशा प्रकारचा हा ओपन प्लॅटफॉर्म त्यांनी बनवायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून जे काही बदल तिथे फायनलाइज होतील ते त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. आता यामध्ये हे लक्षात ठेवा की आयोगाचं उत्तरदायित्व, त्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, ही अकाउंटेबिलिटी फक्त जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्याप्रती राहत नाही, तर आयोगाचं उत्तरदायित्व हे संपूर्ण समाजाप्रती असतं. कारण आयोग काय करतं, तर आयोग ज्या परीक्षा घेत आहे या परीक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जे विविध अधिकारी जे महाराष्ट्र शासनामध्ये काम करणार आहेत त्यांची नियुक्ती होते. मग आयोगानं वारंवार वेळोवेळी आत्मपरीक्षण देखील करणं आवश्यक आहे. आत्मपरीक्षण म्हणजे काय, दर 5 वर्षांनी आयोगाने हे तपासलं पाहिजे की जे काही अधिकारी आपण निवडून दिले आहेत ते अधिकारी काम कसं करत आहे, त्यांची म्हणजे इथिक्स कसं आहे, इंटिग्रिटी कशी आहे, ठीक आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांचा काय क्रमांक लागतो, खरंच भ्रष्टाचारी आहेत की नाही आहेत, या सगळ्या बाबींचा तपशील आयोगानं वेळोवेळी तपासला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या प्रक्रियेचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि जर त्यामध्ये त्रुटी असतील तर मग ते बदल करून, तशा प्रकारचे बदल करून ते बदल परीक्षा व्यवस्थेत लावणं देखील अपेक्षित आहे. म्हणजे फार महत्वाचा बोध याच्यात या लेखातून सरांनी सांगितलाय, तो म्हणजे काय, तर आयोगाचं उत्तरदायित्व फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती नव्हे तर समाजाप्रती असतं. म्हणून आयोगाने स्पर्धा परीक्षांमध्ये रचनेमध्ये काही बदल करताना गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. आणि हे जे काही बदल आहे हे डिस्कस करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांसोबत, समाजातील विविध घटकांसोबत, माजी अधिकाऱ्यांसोबत आणि सरकारसोबत, आणि नंतरच याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. आता इथं नेमका मुद्दा हा येतोय विद्यार्थी मित्रांनो की परीक्षा ज्या आता होणार आहेत, पूर्व परीक्षा, त्या ऑनलाईन स्वरूपात होण्याचं धोरण सरकारनं तिथं राबवण्याचं ठरवलेलं आहे. पण आता या ऑनलाईन परीक्षेला नेमका विद्यार्थ्यांचा विरोध का बरं होत आहे आणि आम्ही देखील याच्या विरोधात का बरं आहे, त्याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया पारदर्शक नाही. ज्या संस्थेला तुम्ही हा कारभार देताय त्या संस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेले आहेत. आणि यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे की ज्या काही विविध स्लॉटमध्ये त्या परीक्षा कंडक्ट होणार आहे, आता इथं आयोगानं म्हटलंय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा आम्ही पूर्व परीक्षा घेऊ, पण मुख्य परीक्षा एकच आहे. मग याच्यामध्ये जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जी पूर्व परीक्षा झाली, मग याचं नॉर्मलायझेशन करणारी संस्था कोणती आहे हे तुम्ही सांगा. ती संस्था तेवढी विश्वासदर्शक असली पाहिजे, ठीक आहे, लोकांचा विश्वास असला पाहिजे, विद्यार्थ्यांचा विश्वास असला पाहिजे की जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. पण अशा प्रकारचं काहीही पावलं तिथं आयोग सध्या परिस्थिती उचलायला तयार नाही. आणि त्यामध्ये सपोज आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा ऑनलाईन सेंटरवर जातो त्या सेंटरची अवस्था कशी असते. आता आयोग म्हणताय की आम्ही खासगी जे शाळा आहेत किंवा खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांच्या ज्या लॅब्स आहेत तिथे आम्ही पेपर घेऊ. पण ठीक आहे, तिथे जरी पेपर घेतला तरी 1-2 जरी पीसी खराब झाले किंवा प्रत्येक संस्थेमध्ये काही ना काही तिथे जे टेक्निकल प्रॉब्लेम असतोच, आणि अशा वेळेस जर 2-3 त्यांचे पीसी खराब असले आणि नेमकं त्या विद्यार्थ्यांच्या पीसीवर प्रॉब्लेम आला, कोणाचा कीबोर्ड चालला नाही, कोणाचा माऊस चालला नाही, मग काय केलं जातं, त्या विद्यार्थ्यांना आतमधल्या खोलीत नेलं जातं. आणि जर तिथे काही घोळ झाला तर, आणि आपण असे बहुतांश एक्झाम्पल्स बँकिंगमध्ये, एसएससी मध्ये बघितले विद्यार्थी मित्रांनो, यूपी आणि बिहारमध्ये की जिथे अख्खे सेंटर तिथे हायजॅक झालेले आहे, पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारचा कारभार इथे होणार नाही याची शाश्वती कोण देणार, तर विद्यार्थ्यांना नेमका प्रश्न ऑनलाईन बाबत हा आहे की संस्था कोणती आहेत. आणि विद्यार्थ्यांचं आमचं म्हणणं स्पष्ट आहे की जर तुम्हाला ऑनलाईन पेपर घ्यायचा आहे ना, मग आयोगाने स्वतःची तशी यंत्रणा उभारावी, स्वतःचा कम्प्युटर सेंटर्स उभारावे आणि एकाच वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर एकाच वेळेस घ्यावे, जेणेकरून हा नॉर्मलायझेशनची भानगड तिथं येणार नाही. आणि यामध्ये अजून एक नेमका मुद्दा असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, 2 तासाचा पेपर किंवा 1 तासाचा पेपर ठीक आहे, विद्यार्थी कम्प्युटर समोर बसून देऊ शकतात. पण जेव्हा राज्यसेवेसारखा पूर्व परीक्षेचा पेपर आहे जिथे GS1 GS2 म्हणजे 2 आणि 2 तास 4 तास विद्यार्थ्यांना त्या कम्प्युटरवर बसणं हे फार कठीण आहे विद्यार्थी मित्र. आणि 4 तास प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन लावणं, कोणत्या विद्यार्थ्यांना जर त्या कम्प्युटर स्क्रीनचा त्रास असेल मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं. म्हणून आमची सगळ्यांची डिमांड आहे, आमच्या शिक्षक वर्गाची सुद्धा डिमांड आणि विद्यार्थ्यांची नेमकी डिमांड आहे आयोगाला, की आयोगानं हे जे ऑनलाईन परीक्षा राबवण्याचं हे जे धोरण अवलंबलेलं आहे हे फार चुकीचं आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या हिताचं अजिबात नाहीये. म्हणून आयोगाने लवकरात लवकर निर्णय मागे घ्यावा आणि OMR आधारित म्हणजे जे आपले ऑफलाईन पद्धतीने जे पेपर होत होते तशाच पद्धतीनं हा पेपर घेण्यात यावा की जेणेकरून लाखो लोकांचं विद्यार्थ्यांचं तिथं नुकसान टाळता आलं पाहिजे. यामध्ये आम्हाला विविध भागातून महाराष्ट्राच्या फोन येत आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर आमच्या गावात तर पीसीच नाही म्हणे, आमच्याकडे फक्त मोबाईल आहे, पीसी नाही, मग आम्ही प्रॅक्टिस करावी तर करावी कुठून. आधी ऑफलाईन पेपर होता तर आमच्याकडे आम्ही झेरॉक्स काढून तरी तालुका लेवलवरून आणायचो म्हणेन तिथे ते सोडवायचं, पण आता आमच्याकडे पीसीच नाही तर आम्ही प्रॅक्टिस काय करावी आणि आम्हाला तर कम्प्युटरच्या बाबतीत काही नॉलेज नाही. म्हणजे अशा प्रकारचे ही विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र. तर प्रॉब्लेम नेमका आहे. आणि नेमकं जर ही ऑनलाईन परीक्षा झाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार मोठा फटका तिथं बसणार आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय.
आणि तुम्ही देखील याच्या विरोधात आवाज उठवायलाच पाहिजे, कारण ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक नाही आहे. आपल्याला ट्रान्सपरंट परीक्षा पाहिजे. आणि आपल्या नेमका डिमांड काय? आपल्या नेमका डिमांड सरसर आहे की आपल्याला परीक्षा वेळेत घ्या, त्यानंतर निकाल वेळेत द्या, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि परीक्षा पद्धतीत स्थैर्य ठेवा, सर्टनिटी असली पाहिजे आणि दर्जेदार आणि संतुलित प्रश्नपत्रिका घ्या. आता प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयोगाची वास्तविकता काय? म्हणजे वर्षभरातून एक राज्यसेवेचा पूर्वचा पेपर होतो, त्याच्यात देखील तुमच्या 3-4 चुका असतात. तुम्हाला अंती 5-6 प्रश्न कॅन्सल करावे लागतात. जर अशा प्रकारची जर रचना तुमची पेपर यंत्रणा बनवणारी असेल, अशी कमकुवत यंत्रणा असेल, तर मग तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होणारच आहे. ठीक आहे. म्हणून आयोगानं तातडीनं हे पावलं उचलणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या बेसिक डिमांड आहे त्या बेसिक डिमांडवर काम करणं अपेक्षित आहे. इथं एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी जाहीर करू इच्छितो की आमचा ऑनलाईन परीक्षेला म्हणजे सीबीटी जी टेस्ट आहे याला संपूर्णपणे आमचा विरोध आहे आणि लवकरात लवकर आम्ही देखील त्या अनुषंगानं सरकारला निवेदन देणारच आहे आणि पावलं उचलणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर तुमचं म्हणणं काय आहे नेमकं हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.